श्री गुरुशरणं गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्री श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमा महोत्सव मागच्या 6 दिवसापासून चालू आहे. आजचा मुख्य दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे की विश्वात्मक शक्ती जी आहे तीच ईश्वर आणि गुरु रूपामध्ये नांदत असते आणि तीच सर्व कार्य पृथ्वीवरचं चराचर सृष्टीतलं करते. आपल्या वासुदेव निवासची परंपरा खूप मोठी आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी संन्यासाच्या वेशामध्ये नरसोबाच्या वाडीला पूज्य गुळवणी महाराजांच्या मातोश्री यांना प्रत्यक्ष प्रसाद पादुका दिलेल्या आहेत. हे आपल्या इथे वासुदेव निवासमध्ये विराजमान आहे. दत्त संप्रदायामध्ये अशी एक धारणा आहे. गाणगापूरला निर्गुण पादुका, नरसोबाच्या वाडीला मनोहर पादुका, औदुंबरला विमल पादुका आणि वासुदेव निवासमध्ये प्रसाद पादुका हे जगन्मान्य आहे. असं हे पवित्र श्रेष्ठ असं दत्तक्षेत्र म्हणून सबंध हिंदुस्थानामध्ये याचा गौरव आहे. मागच्या 7 दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे. दररोज लघुरुद्र, 2 लघुरुद्र आणि पवमान हा कार्यक्रम चालू आहे दरवर्षीप्रमाणे. आणि ही प्रथा योगीराज गुळवणी महाराजांनीच घालून दिलेली आहे. ती अद्ययावत चालू आहे. अत्यंत दिमागदार, अत्यंत शानदार असा हा कार्यक्रम होतो आहे. आपल्याला माहिती आहे की वासुदेव निवासची स्थापना योगीराज गुळवणी महाराजांनी पूजनीय दत्त महाराज कवीश्वरांच्या आग्रहाखातर केली. आणि महाराजांना असं त्यांनी सांगितलं की आपल्या गुरूंचा तरी इथे एखादं स्थान व्हायला हवं, म्हणून हे वासुदेव निवासची निर्मिती झाली. आणि ती परंपरा आजपर्यंत अद्ययावत आणि अत्यंत महाराजांनी घालून दिलेल्या सबंध परंपरा रीतिरिवाजाप्रमाणे चालू आहे. अनेक साधक, मुमुक्षू, अध्यात्म मार्गावरचे सर्व भक्त याच्यात स्नुष्णात होत आहे. आणि दोन्हीही स्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज या दोघांच्या 2 परंपरा योगीराज गुळवणी महाराजांच्या ठाई येऊन इथे वासुदेव निवासमध्ये मिळालेल्या आहेत. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रणित दत्तयोग, गुरुदत्तयोग आणि लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज प्रणित महायोग ह्या दोघांचा संगम ह्या वासुदेव निवासमध्ये झाला. आणि गुळवणी महाराजांनी तो विस्तारला, वाढवला आणि महाराजांच्याच आशीर्वादाने आणि संकल्पाने हा सबंध जगामध्ये गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आत्ता पूजनीय योगश्री शरद भाऊ जोशी महाराज अत्यंत दूरदृष्टीने, मी नेहमी म्हणतो की उत्कृष्ट नेतृत्व, उत्कृष्ट विजन आणि उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तम अभ्यास याच्या जोरावर ही वासुदेव निवासची पताका अत्यंत उंच नेत आहेत. आपल्याला आणखीन एक मला सांगायला विदित होतं की आपल्या दत्त परंपरेमध्ये भगवान श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवंताचे द्वितीय अवतार मानले गेलेले आहेत. आणि त्यांचं जे नक्षत्र होतं चित्रा नक्षत्र, जन्म नक्षत्र, तेच पूजनीय शरद भाऊंचं सुद्धा जन्म नक्षत्र हे चित्रा नक्षत्र आहे. काहीतरी ईश्वरीय संकेत असल्याशिवाय ईश्वराचं कार्य पुढं जात नाही अशी आमची धारणा आहे. अनेक पिढ्यांची पुण्याई असते. अनेक सत्पुरुषांचे आशीर्वाद या घराण्याला लाभलेले आहेत. आणि अत्यंत उत्तम रीतीने हे कार्यक्रम चालू आहे. वासुदेव निवासमध्ये जागा आता पुरत नाही आहे, म्हणून सर्व मागच्या अनेक उत्सवांमध्ये महाप्रसादाचा किंवा इकडे धार्मिक विधी वासुदेव निवासमध्ये आणि सबंध महाप्रसादाचा किंवा प्रसादाचा कार्यक्रम आपण वामन निवासमध्ये करत आहोत. आणखीन ही जागा आपल्याला कमी पडेल, त्यामुळे इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला एक मोठी जागा घेऊन सुद्धा तिथे करायचा विचार आहे. महाराजांचं कार्य आहे, महाराज ते करून घेतील. भगवान दत्तात्रेय, भगवान श्रीपाद श्रीवल्लभ आणि भगवान नरसिंह सरस्वती, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज या सगळ्यांची शक्ती योगीराजांच्या ठाई गुळवणी महाराजांच्या चरणी आहे. आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने वासुदेव निवासचं कार्य हे वर्धिष्णू होत आहे. आणि शरद भाऊ महाराजांच्याच
उत्कृष्ट दिग्दर्शनाखाली आणि उत्तम व्हिजन असल्यामुळे हे कार्य आणखीन वाढत आहे. महाराज आम्हा सर्वांना, सर्व विश्वस्तांना हे काम पुढे नेण्याकरता आपण कृपा आशीर्वाद द्यावेत ही सबंध गुरुपरंपरेच्या चरणी प्रार्थना आजच्या गुरुपौर्णिमेच्या पुण्य दिवशी करतो आणि मी माझं आजचं हे मनोगत थांबवतो. श्री गुरुदेव दत्त.